तर फणस तर सगळ्यांचाच खाऊन झाला असेल. आंबे आणि फणस म्हटलं की आपली सगळ्यांचीच मजा असते. पण फणसाच्या बिया तर सगळ्यांच्याच घरी असतील, तर टाकू नका. तर ह्याच फणसापासून, ह्या फणसांच्या बियांपासून आपण मस्त अशी एक रेसिपी बनवूया जी आपल्या सर्वांचीच आवडती आहे. तर ह्या फणसाच्या बिया सुरुवातीला काय करायच्या, आपण मस्त अशी तव्यावरती छान असे खरपूस भाजून घेणार आहोत. खरं तर ह्या बियांबरोबर ना लहानपणाच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे अगदीच ह्या बिया नुसत्याच आपण उकडून खात होतो किंवा भाजून खात होतो. आई तर मला तर आठवतं की कधी-कधी ते चिकनच्या रस्स्यामध्ये, सुकटीच्या रस्स्यामध्ये असं ती या बिया नेहमी घालत असायची. त्याच्यामुळे या बियांबरोबर भरपूर आठवणी आहेत. तर आता ह्याच बियांपासून आपण एक मस्त अशी एक रेसिपी बनवूया. तर बिया मी मस्त खरपूस भाजून घेतल्या आहेत. आता त्याच्या वरच्या साली काढून घेते. तर मस्त अशा त्याच्या वरच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि बिया स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आणि त्या सुकवत ठेवायच्या आहेत. सुकल्यानंतर मग त्यांना आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या आतमध्ये जे मॉइश्चर असेल ना ते निघून जाईल. म्हणून त्याच्या अगोदर त्याला सुरुवातीला सुकवणं हे खूप गरजेचं आहे. तर बियांच्या सर्व साली मी काढून घेतलेल्या आहेत. आता त्यात मी घालते आहेत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 मिरच्या, हिरव्या मिरच्या, जसं तिखट खातात त्यानुसार तुम्हाला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. अर्धा छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा जाडं मीठ, म्हणजेच आपलं खडं मीठ. तर हे सर्व घ्यायचं आहे आपल्याला आणि हे खलबत्त्यामध्ये छान असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे. खरं तर माझा मिक्सर खराब होता म्हणून मी हे खलबत्त्यामध्ये कुटते आहे. पण तुम्ही मिक्सरमध्येच हे वाटा, कारण की मिक्सरमध्ये हे वाटल्याने ते छान मिश्रण मिक्स होतं आणि व्यवस्थित सर्व मसाले एकत्र होतात. तर खलबत्त्यामध्ये माझा हा थोडासा जाडसरच वाटला गेला, पण तुम्ही नक्की मिक्सरमध्येच वाटा. तर सर्व मिरच्या, लसूण, जिरं आणि मीठ असं सगळं मी एकत्र घेतलेलं आहे आणि त्याला छान आपल्याला असं ठेचून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ठेचताना मी त्यात कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. थोडीशी कोथिंबीर आपल्याला वाटण्यासाठी त्यात घालायची आहे. तर हे सगळं आपलं छान वाटून झालेलं आहे. आता ते मी काढून घेते. ते जेवढं बारीक वाटेल ना ते तेवढं जास्त आणखीन टेस्टी लागतं. पण इथं मला थोडंसं जाडसर वाटलं गेलं आहे. तर आता आपण ह्याला फोडणी करून घेऊया. त्यासाठी मी तव्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. थोडंसं मोहरी घातलेली आहे. थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि ते छान मोहरी तडतडली की आपण वाटलेलं आपलं सगळं बियांचं मिक्सचर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं अर्धा मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत अगदी पाव छोटा चमचा हळदीचा आणि तेच घातल्यावर सुद्धा आपल्याला मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला ह्याला परतायचं नाही आहे आणि एकदम मीडियम फ्लेमवरती मी ह्याला छान 2 मिनटं परतून घेतलेलं आहे. व्यवस्थित रंग आलेला आहे आपला सुरेख आणि इथं आपला हा चमचमीत असा बियांचा खरडा तयार आहे. कोथिंबीर घालून घेते. त्यानंतर अगदी पाव लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेचच गॅस बंद करून टाकायचा आणि आपला हा गरमागरम मस्त असा बियांचा खरडा झालेला आहे. आता खरडा म्हटला की आपल्या सगळ्यांचाच आवडता आहे. तर नक्की तुम्ही हा बियांचा खरडासुद्धा बनवून बघा. अगदी टेस्टी लागतो. तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही फणसाच्या बियाचा खरडा खाताय म्हणून. तर इथे मस्त गरमागरम आपला हा खरडा तयार आहे. भाकरीबरोबर भन्नाट लागणार आहे. चला तर मग आपण मस्त अशी नाचणीची भाकरी करूया आणि हा खरडा फस्त करूया. तर मी आता हा खरडावर ताव मारणार आहे. मस्त गरमागरम मी नाचणीची भाकरी बनवलेली आहे आणि आता हा खरडा मी त्या भाकरीबरोबर खाणार आहे. तर ही रेसिपी नक्की करून बघा. बिया तर आपल्याकडे असणारच असणार आहेत, कारण की फणस म्हटला की आपण सगळेच आवडीने खातो आणि तो सीझन म्हटल्यावरती तो आपण कधीच सोडत नाही. त्यामुळे नक्की हा बियांचा खरडा बनवून बघा आणि मला कमेंट करा. थँक्यू.